श्रीकृष्णाचं हृदय आजही धडधडतं. द्वारका विलीन झाल्यानंतर प्रभू श्रीकृष्णांनी पृथ्वीवर आपली लीला संपवली. एक दिवस जंगलात विश्रांती घेत असताना शिकारी जरा याने श्रीकृष्णाचा पाय चुकून हरिण समजून बाण मारला. तो क्षण प्रभूंच्या देहत्यागाचा झाला. परंतु श्रीकृष्णाचं हृदय नष्ट झालं नाही. ते दिव्य होतं. ते एका दिव्य प्रवाहात सरस्वती नदीत वाहून गेलं. काही वर्षांनी ओडिसाचा राजा इंद्रद्युम्नला स्वप्नात भगवान विष्णूंचा आदेश मिळाला, या दरूपासून माझं रूप साकार कर. राजा इंद्रद्युम्ने दरू शोधून काढलं आणि एका साधुकार्यास मूर्ती घडवण्यास आमंत्रित केलं. देव विश्वकर्मा मूर्ती बनवायला आले, पण एक अट होती. 21 दिवसामध्ये दरवाजा उघडायचा नाही, जोपर्यंत ते पूर्ण करीत नाही. पण काही दिवसांनी खोलीतून कुठलाही आवाज ऐकू आला नाही. राजाला वाटलं साधू मरण पावलेत. त्यांनी दरवाजा उघडला आणि त्या क्षणी विश्वकर्मा अदृश्य झाले. त्या खोलीत जे दिसलं ते आज जगप्रसिद्ध जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्राची अर्धवट मूर्ती. राजा दुःखी झाला, पण तेवढ्यात आकाशवाणी झाली, हीच माझी खरी रूपं आहेत. प्रत्येक 12 वर्षांनी नवीन दरूपासून नवीन मूर्ती घडवली जाते आणि त्या ब्रह्मतत्वाला नव्या मूर्तीत गुप्तपणे स्थापन केलं जातं.